टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पुणे शहर आणि विशेषतः खडकवासला धरण साखळी परिसरात गेल्या 24 तासात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसल्याचं पाहायला मिळालं आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आलं। खरं तर सकाळी 6 वाजता खडकवासला धरण साखळीमध्ये 65% जलसाठा होता, तो आता 80%वर पोहोचल्याचं पाटबंधारे विभागाकडून माहिती सांगण्यात येते आणि त्यानंतर आता खडकवासला धरणातून 1920 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याचं आपण पाहतोय। खरं तर धरणाचे 5 दरवाजे उघडलेले आहेत आणि आता मुठा नदी पात्रात हे पाणी सोडण्यात आलेलं आहे। हे पाणी सोडल्यानंतर पुणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन यांना सतर्क करण्यात आलेला आहे। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। खरं तर 1 वाजल्यापासून हा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि जर धरण साखळी परिसर असेल किंवा घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला तर हा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात येईल असे देखील पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। खरं तर हा विसर्ग करणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांनी गर्दी देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर पावसाचं प्रमाण जर वाढलं तर येणाऱ्या काळात हा 1920 विसर्ग सुरू आहे तो देखील वाढवण्यात येणार असल्याचं पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येते। तर मुठा नदी पात्र हे पुणे शहराच्या मध्य भागातून जातं, त्यामुळे नदी पात्राच्या शेजारील घरांना देखील आणि नागरिकांना देखील आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।